नमस्कार मंडळी, आज आहे शिवजयंती आणि सगळे एकत्र येऊन आम्ही शिवजयंती अगदी उत्साहात आणि जल्लोषात साजरी करतोय. अगदी लहान मुलांपासून 80-85 वयापर्यंतचे सगळे अगदी आनंदाने आणि उत्साहाने यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळे कार्यक्रमसुद्धा आयोजित केलेले आहेत. बरेच सण ना एकत्र येऊन साजरे केले जातात. पुन्हा एकत्र भेटणं होतं, गप्पाटप्पा होतात आणि आपली संस्कृती, आपली परंपरा जपण्याचा एक वेगळाच अभिमान वाटतो. सगळेजण इतके छान छान आणि गोड गोड आवरून आलेले आहेत ना. हा हा, जय भवानी, जय शिवाजी. खूप छान अशी मिरवणूक झाली आणि इथे म्हणाल तर स्टेज उभं केलेलं आहे. आता वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतील आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असणार आहे. शिवाजीराजे जन्माला आले, पुन्हा पुन्हा जन्माला यावे अशी आपली सर्वांची धारणा. चंद्रलेखव वर्धिष्णू विश्ववंदिता शाहसूनो शिवशैषाम मुद्रा भद्राय राजते. म्हणजे प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे जसं तो चंद्र विकसित होतो तसं तसं हे राज्य विकसित होणार आहे. आणि हे राज्य कसं विकसित झालेलं आहे, हे चंद्रकलेने कसं विकसित झालेलं आहे त्याची माहिती देण्यासाठी, त्याचं व्याख्यान देण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे मी थोडीशी दुरुस्ती करतो. सौ म्हटलं होतं, या कुमारी आहेत आणि त्यांचं वय फक्त 24 वर्षांचं आहे. त्यांचं शिवचरित्रावरती वयाच्या 18व्या वर्षापासून ते शिवचरित्राचा अभ्यास करतायत. त्यांचं क्षेत्र वेगवेगळं आहे. त्यांचं क्षेत्र औषध निर्माणाचं एम फार्मा झालेल्या आहेत, त्या डिस्टिंक्शन घेऊन एम फार्मा झालेल्या आहेत. परत टाळ्या अजून त्याचं स्वागत करायचं. शिवजयंती म्हटलं की आपल्याला सर्वांना महाराज आणि महाराजांचं चरित्र हे आठवतं. महाराजांचं प्रत्येक सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं आयुष्य जर आपण बघितलं तर प्रत्येकाच्या अंगावर काटे येतात. पण हे काटे फक्त आपल्याला महाराजांचं चरित्र वाचण्यापुरतेच यावेत का? सध्या ट्रेन किंवा इव्हेंट आपली चुकी कार्यक्रम खूप छान झाला आणि आता महाप्रसादामध्ये किंवा जेवणामध्ये काय हे पटकन दाखवते. तर सगळ्यांची आवडती मिसळ पाव आहे आणि गोडामध्ये म्हणाल तर शिरा. आणि दरवर्षी वेगळा मेनू असतो, म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विचार करून सुद्धा ना इथं प्रसाद किंवा जेवण ठेवलं जातं. अगदी 4 वाजल्यापासून जवळपास आत्ता 9-9:30 झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी उत्साहात या कार्यक्रमात सामील झाले होते. त्यामुळे भूक तर लागलीच असणार नाही, कारण सगळीकडे मिरवणूकसुद्धा होती. त्यानंतर कार्यक्रम, तर पोटभरीचा असा हा मेनू आहे. आपण 2-3 वेळा घेऊन पोटभर खाऊ शकतो. अगदी अर्धा तास आम्ही थांबलो, लहान मुलांचं वगैरे, आणि जे जाणार होते ना लवकर त्यांनीही जेवण घेतल्यानंतर मग आम्ही घेतोय आणि निवांत बसून गप्पाटप्पा करत आता आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय. भरपूर सगळी लोक कार्यक्रमाला आली होती. आता मात्र सगळं असं खाली खाली वाटायला लागले. आम्ही जेवण करत थोडा वेळ गप्पा मारल्या आणि आता निघतोय.
चला मैत्रिणींनो, बाय बाय, गुड नाईट. चला, आजचा हा छानसा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, गुड नाईट.